जय हरी. भाग 167. एकादश स्कंध 14व्या अध्यायामध्ये आपण पाहतोय की भगवंताशी एकरूप झालेला भक्त तो कसा व्यवहार करतो किंवा त्याचं वागणं कसं असतं, त्याची वृत्ती कशी असते. तर भगवंताशी एकरूप झालेला हा जो भक्त आहे त्याला कालाचं भान राहत नाही. मग तो व्यवहारात गरीब असला, जातीनं हलका असला, अडाणी असला तरी भक्तिभावामुळं थोरपणाला चढला असं मानावं. यावरून हे लक्षात येईल की भगवंताच्या प्रेमाशिवाय इतर आचरण म्हणजे केवळ भ्रम होय. सत्य भाषण, दया, धर्म, विद्या, तप ह्या सगळ्या गोष्टी भक्तीशिवाय व्यर्थ होतात. भक्ती म्हणजेच पवित्रतेची मूर्ती होय. भगवंताची आवड एकदा का उत्पन्न झाली म्हणजे भक्त मोठ्या प्रेमानं त्यांचं नाम गातात, भजनात रंगून नाचतात आणि स्वस्वरूपाचा विचार निरंतर हृदयात ठेवतात. अंतःकरणातून प्रेमाची उसळी आल्यानं भर सभेत भक्त मोठ्यानं गातात आणि नाचतात. त्यांच्या अंगावर रोमांच उभं राहतात, डोळ्यातून प्रेमाश्रू वाहतात, डोळ्यात आनंदाचं तेज चमकतं आणि मन भगवंताच्या ठिकाणी लीन झाल्यानं देहाचं भान स्फुरेनासं होतं. हृदयात आत्मानंद भरपूर भरल्यानं तो आत मावेनासा होतो. भक्ताच्या चित्ताला पाझर फुटतो, वाणी सद्गदित होते, त्याला गहिवर येतो. कित्येक वेळा त्याचं देहभान पूर्णपणे सुटून तो मोठमोठ्यानं रडू लागतो, वारंवार हुंदके देतो, रडता रडताच हसू लागतो आणि क्वचित मूर्छा येऊन सुद्धा पडतो. वेड लागावं तशी एक प्रकारे काही काळ त्याची अवस्था होते. आपल्या हृदयातच देव आपल्याला सापडला या आश्चर्यानं तो तटस्थ होतो. लोक त्याला पाहायला देशोदेशी भटकतात, म्हणून तो हसतो. कारण हा कुठे आहे, परमात्मा कुठे आहे, तर अंतर्यामीच भरलेला आहे. पण तरी आम्ही तीर्थयात्रा करतो, यामुळे हा हसतो. अजिंक्य देवाला आपण जिंकलं म्हणून आनंदानं नाचतो. देवाशी तद्रूप झाल्यानं जीवन धन्य होतं म्हणून आनंदानं गातो. थोडक्यात काय तर अविद्या आणि वासना यांनी मलिन झालेला जीव भक्तीनं स्वच्छ होऊन आत्मपदावर चढतो. तो ज्ञानस्वरूप आणि परिपूर्ण होतो. म्हणून ज्याला स्वानंदानं मिळणारं समाधान पाहिजे त्यानं भगवंताची भक्ती करावी. भगवंताच्या कथा श्रवण करणं, त्याचं मनन कीर्तन करणं, त्याचं नामस्मरण करणं हाच भक्तीचा मार्ग होय. आणि कलियुगामध्ये नामस्मरण भक्तीलाच खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आवडीने हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आणि म्हणून आवडीनं भक्ती केली असता देवाचं ध्यान लागतं आणि ध्यानानं मन भगवत स्वरूप होतं. आता एखादा म्हणाल की भक्ती केली म्हणजे त्याला काही त्रासच नाही का, त्याला काही विघ्नच नाहीत का, त्याला काही संकटच नाहीत का. नाही नाही, असं नाही आहे बरं का. भक्ती मार्गातही खूप विघ्न येतात. आता ती मुख्य विघ्न कशी असतात, नाथ महाराज आपल्याला सांगतात की भगवंताची आवड उत्पन्न झाल्याशिवाय भक्ती करता येत नाही. आणि देहातून सुख घेण्याची आवड भगवंताची आवड उत्पन्न होऊ देत नाही. मग देहसुखापैकी खाण्याचं सुख आणि कामवासनेच्या तृप्तीचं सुख ही दोन्ही सामान्य माणसाला फार गुंतवून ठेवतात. कामवासना प्रत्यक्ष भोगण्यापेक्षा तिचं चिंतन करणाऱ्या माणसाची म्हणजे स्त्रैणाची संगती फारच बाधक असते. साधकानं ती कटाक्षानं टाळावी. नाथ महाराज सांगतात की जो विषयाचं सारखं चिंतन करतो तो मनानं विषयरूप बनतो. तो सदा सर्वदा भगवंताचं चिंतन करतो जो तो ज्ञानस्वरूप बनून जातो. भगवंत स्वतः सिद्धपणे हृदयात राहतो. आवडीनं त्याचं चिंतन केलं तर जीवाचं बंधन सहज तुटतं आणि त्याला पूर्णतेचं समाधान मिळतं. इंद्रियांना दिसणारं दृश्य अगदी खऱ्यासारखं दिसतं तरी परिणामी नाश पावणारं असतं. ते भ्रमरूप असून केवळ भास मात्र असतं. त्यासाठी मोठे कष्ट करून ते मिळवलं तरी त्याच्या भोगापासून खरं समाधान होत नाही. दृश्य भोगांपैकी
खाणं आणि कामवासना भोगणं याविषयी साधकानं विशेष सावध राहिलं पाहिजे. कामवासना प्रत्यक्ष भोगण्यानं मन मलिन होतं हे खरं, परंतु अत्यंत स्त्री लंपट पुरुषांची संगती झाली असता त्यापेक्षा अधिक हानी होते. म्हणून अगदी निवांत, प्रशस्त आणि पवित्र ठिकाणी आसन घालून बसावं. मग आळस झाडून टाकून वृत्ती सावध करावी आणि नंतर मनापासून भगवंताचं चिंतन करावं. आणि चिंतन करता करता काय होतं, मग ध्यानाची गोडी लागते. प्राणायामानं मन आवरून ध्यान साधणं हा एक प्रकार, तर मानसपूजेमध्ये सगुण मूर्तीचं ध्यान करणं हा दुसरा प्रकार. पहिल्या प्रकारामध्ये योग मार्गानं जाणारा साधक अनाहत नाद साध्य करून कुंडलिनी शक्तीला जागृत करतो. ती जागी झाली म्हणजे हळूहळू त्याची प्रगती होऊन अखेर तो ब्रह्मरंध्रात स्थिर होतो. प्रेमाच्या मार्गानं जाणारा भक्त आपलं मन भगवंताच्या सुंदर मूर्तीनं भरून टाकतो. अशा रीतीनं त्याच्या जीवाची सर्व अंग भगवंतानं व्यापल्यामुळं त्याचं वेगळेपण उरत नाही. मी तूपणाचा भेद जाऊन त्याला परमानंदाचा अनुभव येतो. आणि म्हणूनच नाथ महाराज म्हणतात, मी तूपणाची झाली बोळवणं, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. या दुसऱ्या मार्गानं जाणं अधिक श्रेयस्कर आहे असं भगवंताचं स्पष्ट मत दिसतं. आता या योगातील सुद्धा ध्यानाचे प्रकार आता काय काय, तर आसन जमिनीवरच असावं, ते लाकडाचं, गवताचं किंवा झाडांच्या पानांचं नसावं, ते मृगचर्म, व्याघ्रचर्म किंवा पांढऱ्या कांबळीचं असावं, जमीन निर्मळ सपाट असून चहूकडून सारखी असावी. आता हे सगळं कशासाठी सांगतायत, तर म्हणजे ध्यान करण्यासाठी आसन आधी महत्त्वाचं आहे. आणि आसन जर स्थिर असेल, चांगलं असेल, सहज असेल, सोपं असेल, तिथे जर अडचण नसेल तर मग ते ध्यान सहजपणे लागू शकतो. अजून काय काय सांगितलं, तर हे आसन कोमल आणि मऊ आसनावर बसून कमलासन किंवा पद्मासन घालावं. पाठीचा कणा ताठ, शरीर समतोल ठेवावं, नासिकाग्र दृष्टी असावी. मग काय होतं, मग प्राणायाम करावा. कारण एकाग्र दृष्टी केली तर मग प्राणायाम करताना मन चित्त हे असं स्थिर राहतं. जिव्हा आणि लिंग यांच्यावर संयम ठेवला तरच प्राणायाम नीट साधतो. प्राणायाम साधून प्राण आणि अपान एक झालं म्हणजे त्यांच्या रेट्यानं एक एक चक्र हे स्थिर होऊ लागतं. म्हणजे मूलाधार चक्रापासून ते स्वाधिष्ठाना चक्रापर्यंत आपलं मन स्थिर राहतं आणि ती चक्रही स्थिर होतात. तिथे काही योगी ओंकाराचा अभ्यास करतात. प्रत्येकाच्या हृदयात घंटानादाप्रमाणे ओंकार सतत चाललेला असतो. तो अत्यंत सूक्ष्म असतो, पण तो प्राणायामानं प्राणावर ताबा आला म्हणजे ओंकार नादयुक्त होतो. वास्तविक प्रणवरूपी ओंकार स्वर, वर्ण, मात्रा आणि नाद यांच्या पलीकडे आहे. तो इंद्रियातीत ओंकार अभ्यासाच्या सामर्थ्यानं इंद्रियांना समजेसा होतो. ऊर्ध्वमुख असून अखंड झणत्कारयुक्त आणि नादमय असतो. तो स्थिर झाला म्हणजे त्याच्या नादात योगी रमतो. प्रणव आणि शुद्ध स्फुरण. आता हे प्रणव म्हणजेच काय, प्रणव म्हणजेच शुद्ध स्फुरण आणि त्याच्यातून अक्षर उत्पन्न होतात. मग शब्द बोलून गेल्यावर त्यात लीन होतात. प्रणवाच्या आधारानं 6ही चक्र जिंकून योगी ब्रह्मरंध्रापर्यंत जातो. त्याचे संपूर्ण विकल्प नाश पावतात आणि परमानंद रूप 17वी जीवनकला त्याला प्राप्त होते. जीव शिवाचं ऐक्य झाल्यामुळं तो एकटेपणानं शिल्लक राहतो. आता भक्तीच्या ध्यानाचे प्रकार म्हणजे काय, तर योग मार्गाचं वर्णन ऐकल्यावर रम्य असलं तरी ते मार्ग अत्यंत कठीण आणि कष्टाचा आहे. योगमार्ग अत्यंत कठीण आहे, त्यात मोठमोठी विघ्न आहेत. म्हणून
त्याचा अधिकारी क्वचित सापडतो. त्याच्या उलट प्रेमानं चिंतन करण्याचा मार्ग अधिक सोपा असतो, यात शंकाच नाही. भक्तानं आपल्या हृदयात भगवंताच्या अत्यंत सुंदर मूर्तीचं ध्यान करावं. मूर्ती फार उंच नसावी, फार ठेंगणी नसावी, सगळी अवयव सारख्या प्रमाणात बाळसेदार, अंगलट उत्तम लक्षणांनी युक्त अशी आपल्यासमोर उभी आहे असं मनात आणावं. तिचं मुखकमल प्रसन्न असून अत्यंत रमणीय असावं. तिचे विशाल नेत्र, काळ्याभोर भुवया, सरळ नाक असं सगळं त्या भगवंताचं इथे नाथ महाराजांनी वर्णन करून सांगितलेलं आहे. त्या सर्वांग सुंदर मूर्तीकडे लक्ष लागलं म्हणजे मग तहान भूक विसरून जावी, आपलं देहभान नाहीसं व्हावं. ती मूर्ती जितकी कोमल असेल तितकी उत्तम. तिचं चिंतन करताना मन ऐकेनासं झालं तर विचारानं आणि निश्चयाच्या सामर्थ्यानं पुन्हा पुन्हा ध्यान धरावं. अशा निशंकपणे केलेल्या ध्यानाचा ठसा तुटत नाही. मग मन मूर्तीमध्येच राहतं. त्यानंतर सबंध मूर्तीचं ध्यान सोडून फक्त हास्यवदनात मन तल्लीन करून सोडावं. पुढे त्यातील मुख सोडून केवळ हास्याचंच ध्यान करत राहावं. शेवटी हास्यही सोडून त्यातील आनंदावर मन तल्लीन करावं. त्या आनंदानं आपलं मन आनंदमय झालं म्हणजे जिकडे तिकडे चिदाकाशच दिसू लागतं. यात सावधपणे चित्त ठेवलं की सगळे भेद नाहीसे होऊन सच्चिदानंदाचा अनुभव येतो. या अवस्थेत मी तूपणाचा भेद लोप पावल्यानं जीव शिव बनतो आणि परमात्म्यामध्ये लीन होतो. जय हरी. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत, भजन, भक्तिगीतं, डोहाळे, पाळणे, उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.